व्यासपीठ गावची खबर न्यूज। नारंगी ग्रामपंचायतमध्ये प्लास्टिक बंदी व बालविवाह आधारित नाटिका सादर, महिलांची मोठी उपस्थिती। खालापूर तालुक्यातील नारंगी ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान 5.0 या अंतर्गत नागरिकांचा सहभाग मिळवून विविध योजना राबवण्यासाठी व लोकसहभाग मिळवून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पंचायतीच्या वतीने सौभाग्याचं लेणं हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करून सुका कचरा ओला कचरा नियोजन करण्यासाठी जनजागृतीच्या उद्देशाने संदेश देणारे विषय देऊन रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या। यावेळी हळदी कुंकवाची भेट, कचरा नियोजन करण्यासाठी कचरा डब्बा भेट देण्यात आला। यावेळी रांगोळी स्पर्धेत यशस्वी महिलांचा रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी माझी वसुंधरा अभियानाला यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतचे उपक्रम राबवत आहे, त्यात सहभागी व्हा असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी क्षितिज फाउंडेशनच्या संचालिका शीतल माळी, सरपंच भारती अरावकर, उपसरपंच देवेंद्र देशमुख, श्रीराम लीला देशमुख, बाबूराव वाघुले, कुंदा जाधव, मीना देशमुख, गुलाब वाघुले, ग्रामसेवक GS मोरे, कर्मचारी वृंदा रमेश दामोदर देशमुख, तेजश्री रवींद्र देशमुख, अक्षरा खोपकर, भीमसेन मिंगाळ, केतन देशमुख यासह मोठ्या प्रमाणात महिला वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होता। माझी वसुंधरा अंतर्गत राबवण्यात आलेल्या उपक्रमानुसार प्लास्टिक बंदी व बालविवाह यावर प्राथमिक शाळा नारंगीच्या विद्यार्थ्यांनी नाटिका केली। पर्यावरण सेवा योजनेअंतर्गत मार्गदर्शन, पर्यावरणपूरक मूर्तीच्या वापराचा प्रसार, ध्वनी प्रदूषण कमी करणे, नूतनीकरण ऊर्जेला चालना देण्यासाठी वर्षभर उपक्रम तसेच फटाके वापरावर बंदी घालून त्यांच्या दुष्परिणामाबद्दल जनजागृती करणे, कचरा विलगीकरण करण्याबाबत जनजागृती करणे, बांबू व शेवगा लागवड जनजागृती उपक्रम तसेच कृषी कचऱ्यावर बंदी घालून त्यांच्या व्यवस्थापनासाठी जनजागृती करणे, कृषी कचरा बंदी, हवामान बदलाबाबत जनजागृती करणे, सामाजिक संदेश देण्यासाठी रांगोळी स्पर्धा आयोजित केल्याने सूर्यमाला, नेत्रदान, अवकाश, लेख वाचवा लेख शिकवा, स्त्री भ्रूण हत्या, हरित क्रांती आदी रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या। यावेळी आलेल्या महिलांना हळदी कुंकू आणि कचरा जमा करण्यासाठी बकेट भेट देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी अल्पउपहारही देण्यात आला। ही जमीन आपण जे राहतो, आपल्या गावात राहतो, आपण आजूबाजूला बघतो की आपला परिसर जो असतो तो गलिच्छ होतो आणि तो परिसर जर व्यवस्थित राहिला, जर या ठिकाणी मगाशी भाऊसाहेबांनी सांगितलं की या पृथ्वी तलावावर टिकणारी एकच गोष्ट प्लास्टिक, आम्ही सर्व जाणार आहोत, पण अजरामर जर काय असेल आणि प्लास्टिक, आणि सर्वात जास्त जर कशाने प्रदूषण होत असेल तर प्लास्टिकने। आपण तो या ठिकाणी तुम्ही बघितलं 2 डस्टबिन ठेवलेत। ग्रामपंचायतचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा म्हटल्यानंतर मी सांगितलं महिलांना, सदस्य जे आहेत आमचे 4 सरपंच मॅडम आणि आणखी 3 सदस्य, की तुम्ही निर्णय घ्या। मला बघायचं होतं की या कार्यक्रमासाठी जर महिलांना भेट द्यायचे, सदिच्छा भेट द्यायची, तर काय द्यायची ती सदिच्छा भेट। मी बघत होतो की चला प्रत्येकाला आपणच पुढे निर्णय घ्यायचा, त्या महिलांना सुद्धा समजलं पाहिजे की आपण ग्रामपंचायतची उन्नती करत असताना, या गावाची उन्नती करत असताना काय केलं पाहिजे। आणि त्या चौघींचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो, तिन्ही सदस्य आणि सरपंचबाई, की त्यांनी एक निर्णय घेतला की माझी वसुंधरा अंतर्गत आपण ओला कचरा आणि सुका कचरा याचं संकलन करायचं असतं। मग ते वेगळं कसं केलं पाहिजे, घंटागाडी जी आपली फिरते त्या घंटागाडीमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा टाकत असताना त्याच्यासाठी 2 भांडी वेगवेगळी असली पाहिजे, त्याच्यासाठी आपण डस्टबिन देऊ। खरोखर चांगला उपक्रम होता।